न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. त्या अगोदर लेट्स ट्राय दिस मध्ये जो होमवर्क आहे तो तुम्हाला करायचा आहे. पेज नंबर आहे आज आपलं 14. सो आपण स्टार्ट करूया. मग पेज नंबर 14 वर काय आहे ते. We have learned about the force and its effect on the object through the Newton's first and second law of motion. स्टुडंट्स आपण न्यूटनचा फर्स्ट आणि सेकंड लॉ बघितलेला आहे. फोर्स अप्लाय केल्यामुळे ऑब्जेक्टवर कशी कशी इफेक्ट होत आहे आपण बघितलेले आहे. आपण बघितलं होतं ऑब्जेक्टला जर मोशन मध्ये यायचा असेल तर त्याला फोर्स लागणार आहे. विदाउट ऍप्लिकेशन ऑफ फोर्स ऑब्जेक्ट मोशन मध्ये येऊ शकत नाही, जसं आपण बघितलं होतं. तर कुठली गोष्ट मोशन मध्ये आणण्यासाठी त्याला फोर्स गरजेचा आहे. ओके. However, in nature, force cannot act alone. Force is reciprocal action between two objects. Okay. त्यानंतर forces are always applied in pairs. When one object applied a force on another object, the latter object also simultaneously apply a force on the former object. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत असतो, याचा अर्थ हा नाही का एकच ऑब्जेक्ट त्याच्यावर फोर्स अप्लाय करतोय. सांगायचा अर्थ आहे एक ऑब्जेक्ट ज्यावेळेस दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा पहिल्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत असतो. या ठिकाणी तसा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक दुसरा ऑब्जेक्ट आहे. तर हा ऑब्जेक्ट जर या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत असेल तर हा ऑब्जेक्ट सुद्धा या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर द फोर्सेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. जर दोन ऑब्जेक्ट मध्ये फोर्सेस आहे, सपोज याचा मी फोर्स F1 म्हणतो आणि याला मी फोर्सेस F2 म्हणतो, तर इथे F1 इज इक्वल टू F2. F1 आणि F2 दोन्ही ऑब्जेक्टचे फोर्स कसे आहे इक्वल आहे, बट दे आर अपोजिट. डायरेक्शन बघा, याची डायरेक्शन तिकडे आहे, याची डायरेक्शन इकडे आहे. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टचे फोर्सेस कसे आहे सेम आहे, बट डायरेक्शन अपोजिट आहे. This idea is expressed in the Newton's third law of motion. The force applied by the first object is called as the action force. आता ही जी आयडिया आली ती न्यूटन यांना त्यांच्या थर्ड लॉ मध्ये आली. त्यांनी पहिल्या ऑब्जेक्टने जो दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला त्याला ऍक्शन फोर्स असे म्हणतात. पहिल्या ऑब्जेक्टने जो फोर्स अप्लाय केला त्याला कुठला फोर्स म्हणतात ऍक्शन फोर्स असं त्यांनी सांगितलं. While the force applied by the second object on the first object it is called as reaction force. Okay. So students या ठिकाणी ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स समजून घ्या. फर्स्ट ऑब्जेक्टने जर सेकंड ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला तर त्याला ऍक्शन फोर्स म्हणायचं आणि सेकंड ऑब्जेक्टने जर फर्स्ट ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला तर रिएक्शन फोर्स म्हणायचं. जर तुम्हाला हे कळत असेल तर आपण एक उदाहरण घेऊ. सपोज दोन मित्र जर भांडण करत आहे, एका मित्राने दुसऱ्या मित्राला एक फटका मारला तर हा झाला ऍक्शन फोर्स आणि दुसऱ्या मित्राने प्रत्युत्तर देत याला फटका मारला तर तो झाला रिएक्शन फोर्स. या ठिकाणी आता मला काय सांगायचंय हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी मग न्यूटन थर्ड लॉचं स्टेटमेंट दिलेलं आहे. न्यूटन थर्ड लॉ काय आहे, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. परत एकदा वाचतो, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक ऍक्शन फोर्सला एक रिएक्शन फोर्स असतो आणि हे दोन्ही फोर्स सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतात. असं कोणाला कळालं, न्यूटन यांना त्यांच्या थर्ड लॉ मध्ये ते सांगत आहे एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच इज ऍक्ट सायमल्टेनियसली. एक ऑब्जेक्टवर ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतोय त्याच वेळेस दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा आपल्याला तो रिएक्ट फोर्स देणार आहे आणि ते दोन्ही फोर्स सायमल्टेनियसली ऍक्ट होणार आहे आणि याला आपण न्यूटनचा फोर्स थर्ड लॉ म्हणू शकतो. याचं स्टेटमेंट आपण असंही घेऊ शकतो, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सिंपल आहे, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. इट इज कॉल्ड एज न्यूटन थर्ड लॉ. आता खाली काही पॉइंट दिलेले आहे. ऍक्शन अँड रिएक्शन टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. इथे ऍक्शन अँड रिएक्शन ज्या टर्म होत्या ते काय एक्सप्रेस करत आहे, फोर्स. फर्स्ट पॉइंट, दिस फोर्स ऍक्ट्स इन द पेअर. वन फोर्स कॅनॉट एक्झिट बाय इटसेल्फ. दोन्ही फोर्स आहे हे पेअर्स मध्ये ऍक्ट होत आहे. पेअर्स म्हणजे काय, जोडी. दोन्ही फोर्स एक सोबत ऍक्ट होत आहे. एखादा फोर्स कुठलाही सेपरेट ऍक्ट होतोय का, नाही. दोन्ही फोर्स कसे ऍक्ट होत आहे पेअर्स मध्ये, ते अलोन नाही. म्हणजे फक्त एक फोर्स सेपरेटली ऍक्ट होत नाही, दोन्ही सायमल्टेनियसली ऍक्ट होत आहे. त्यानंतर ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स ऍक्ट सायमल्टेनियसली. आता बेसिक पॉइंट्स आहे, आपण काय काय शिकलो त्याचे. ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स कसे ऍक्ट होत आहे सायमल्टेनियसली, जे मी तुम्हाला आता सांगितलं. ओके. आणि त्यानंतर शेवटचा पॉइंट, ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स ऍक्ट ऑन द डिफरंट ऑब्जेक्ट, दे डू नॉट ऍक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल टू इच अदर. ओके. हे ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स आहे ते तुम्ही मला सांगा सेम ऑब्जेक्टवर ऍक्ट होत आहे का डिफरंट ऑब्जेक्टवर. तर याचा आन्सर आहे डिफरंट ऑब्जेक्टवर. ऍक्शन फोर्स एका ऑब्जेक्टवर ऍक्ट होतोय, रिएक्शन फोर्स दुसऱ्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होतोय असं आपण म्हणू शकता. सपोज ऍक्शन फोर्स जर या ऑब्जेक्टवर असेल तर रिएक्शन फोर्स या ऑब्जेक्टवर असेल, म्हणजे एका ऑब्जेक्टवर दोन्ही फोर्स ऍक्ट होत नाही. त्यानंतर खाली द यूज युअर ब्रेन
पॉवर मध्ये काही पॉईंट दिलेले आहे. व्हाईल हिटिंग द बॉल विथ बॅट द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीज. ज्यावेळेस आपण बॅटने बॉलला हिट करतो तर बॅटची स्पीड काय होती, डिक्रीज होती. म्हणजे या ठिकाणी हे उदाहरण आहे ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स, म्हणजे न्यूटन थर्ड लॉचे उदाहरण बघतोय आपण. अ गन रिकॉइल दॅट इज मूव बॅकवर्ड व्हेन द बुलेट इज फायर्ड. ज्यावेळेस आपण गनने एखादी बुलेट फायर करतो तर त्याच्यामध्ये जी स्प्रिंग असते ती पहिले बॅकवर्ड मागे येते आणि मग तुमची बुलेट कुठे जाते, पुढे जाते. म्हणजे तिथं पण एक ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स आपण तिथं बघतो. शेवटचा पॉईंट मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ रॉकेट. रॉकेटचं जे मेकॅनिझम असतं ते पहिले असं खाली येतं नंतर पुढे फायर होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी न्यूटनचा थर्ड लॉ हा एवढा महत्वाचा आहे आणि आजच्या जगामध्ये सायन्समध्ये त्याचा खूप वापर होत आहे. दॅट्स वाय न्यूटन थर्ड लॉ इट व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज रिएक्शन फोर्स अँड दे ऍक्ट ॲज अ सायमल्टेनियसली. दोन्ही कसे ऍक्ट होतात, सायमल्टेनियसली. हाऊ विल यू एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. तर हे सगळं जे आज आपण बघितलं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे रीड करायचे आहे. जे मी वरती तुम्हाला होमवर्क दिलाय तोही तुम्हाला वाचायचा आहे. लवकरच आपला चॅप्टर 1 ते 2 लेक्चर मध्ये संपणार आहे. तर न्यूटनचे तिन्ही लॉ तुम्ही चांगल्या प्रकारे वाचा. आय होप तुम्हाला आजचा पॉईंट खूप चांगल्या प्रकारे कळला असेल. हॅव नाईस डे. थँक्यू.